खाते वाटपानंतर फडणवीस सरकारची आज पहिलीच मंत्रिमंडळ बैठक होतीये। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। राज्यभरातले इतरही अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये या बैठकीत चर्चा होईल, पण सध्याच्या क्षणाला बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या, त्याच्यावरून संपूर्ण राज्यभर माजलेला गदारोळ या सगळ्याबाबत विशेष चर्चेची शक्यता आहे। या नवीन वर्षातली ही आज पहिलीच बैठक आहे मंत्रिमंडळाची। खाते वाटप झाले आणि त्याच्यानंतर आता फडणवीसांची आपल्या सहकाऱ्यांसोबतची ही पहिली बैठक आहे। आता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक मुद्दे उपस्थित होतील, पण सध्याच्या क्षणाला संपूर्ण राज्यभरात संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून प्रचंड गदारोळ माजलेला आहे आणि त्यावरून विशेष चर्चेची शक्यता आहे। खातेवाटप झालं असलं तरी पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे। कदाचित त्याबाबतही चर्चा होऊ शकते। पण सध्याच्या क्षणाला तरी बीडचं जे प्रकरण आहे सरपंचांच्या हत्येचं ते विशेष चर्चेत आहे आणि त्यावरून सुद्धा या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत। निखिल, आज ही पहिलीच बैठक होतीये फडणवीसांची आपल्या सहकाऱ्यांसोबतची, कुठले महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतील संतोष देशमुख हत्या प्रकरणासोबतच? रिद्धी, बघायचं झालं तर आज पहिली बैठक आहे ती कॅबिनेटची या ठिकाणी आहे आणि 12 वाजता ही बैठक असून आज जास्तीत जास्त मंत्री या संपूर्णपणे कॅबिनेटला पहिलाच कॅबिनेट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उपस्थित असतील। तर राज्यामधील सुरू असलेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि त्यासोबतच बीड मधील जे प्रकरण आहे त्याच्यावरती देखील चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकतात आणि पहिलीच कॅबिनेट बैठक आहे आणि या पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्ये प्रत्येक मंत्र्यांच्या खात्याची जी माहिती आहे ती घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जो 100 दिवसाचा कार्यकाळ आहे तो देखील घेऊ शकतात। प्रत्येक मंत्र्यांचा काय कार्यकाळ असणार आहे तो देखील मंत्री मुख्यमंत्री आहेत ते या ठिकाणी पाहतील आणि या सर्वच मंत्र्यांचा जो मंत्रिपदाचा ज्यांनी अजूनपर्यंत मंत्रिपद आणि त्याचा जो पदभार स्वीकारलेला नाहीये तो देखील स्वीकारण्यासाठी सांगितलेला आहे। त्यामुळे या सर्व बैठकीमध्ये आजच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये काय काय या सर्व गोष्टी आहेत त्या होत आहेत आणि त्यासोबतच या चर्चेमधून पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये प्रामुख्याने कुठले जे संपूर्णपणे जे ठराव आहेत किंवा मग जे एकूणच घेतलेले जे निर्णय आहेत ते पास होत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल। परंतु सध्या चर्चेत असलेला जो बीड मधील प्रकरण आहे ते देखील या चर्चेमध्ये आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये प्रामुख्याने पुढे येऊ शकतो। जी निखिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।